नमस्कार मित्रांनो, आज आपण मागच्या वर्षीचा स्कॉलरशिप परीक्षा 2026चा 7व्या वर्गाचा गणित विषयाचा हा 33वा क्रमांकाचा प्रश्न सोडवत आहोत. तर यामध्ये काय म्हटलं बघा, एका घनाचे एकूण पृष्ठफळ 294 सेंटीमीटर आहे, तर त्या घनाचे घनफळ काढा. काय काढायचं आहे आपल्याला? घनफळ काढायचं आहे. पहिल्यांदा आपण समजून घेऊ की पृष्ठफळ म्हणजे काय ते. ठीक आहे, पृष्ठफळ आपल्याला दिलेलं आहे 294. मग पृष्ठफळ म्हणजे काय? तर ही आकृती बघा, ही आकृती आहे घनाची, म्हणजेच क्यूब आहे. ही जी आकृती आहे ही त्रिमितीय म्हणजे थ्री डीची फिगर आहे. तर यामध्ये पृष्ठ किती असतात आपण पृष्ठफळ समजून घेत आहोत. पृष्ठफळ म्हणजे पृष्ठ किती असतात, तर पृष्ठफळ बघा, हे समोरचा हा जो पहिला हा पृष्ठ एक आहे. ठीक आहे, त्याच्या मागे पृष्ठ आहे हा वाला. ठीक आहे, हा वाला मागचा, त्याच्या मागचा. त्यानंतर इकडची बाजू आहे, हा वाला पृष्ठ आहे, त्याच्या अपोजिट आहे. ठीक आहे, त्यानंतर हा वरचा आहे आणि त्याच्या अपोजिट आहे खालचा आहे. म्हणजे एकूण 6 पृष्ठ असतात. किती असतात? 6 पृष्ठ असतात. मग 6 पृष्ठ असतात. मग हा एक पृष्ठ, हा जर आपण एक पृष्ठ काढला, ठीक आहे, हा एक पृष्ठ, तर हा एक पृष्ठ म्हणजे हा एक चौकोन आहे. मग चौकोनाचं क्षेत्रफळ काय असते? तर बाजूचा वर्ग असते, म्हणजे एचा स्क्वेअर असते. मग आता याला पृष्ठ किती आहेत, म्हणजे किती चौकोन आहेत? तर 6 चौकोन आहेत. म्हणून याचं पृष्ठफळाचं सूत्र काय झालं? तर 6a स्क्वेअर हे झालं कशाचं? पृष्ठफळाचं सूत्र. ठीक आहे, क्यूब म्हणजे सरफेस एरिया ऑफ क्यूब. ठीक आहे, मग आपल्याला सरफेस एरिया दिलेला आहे, पृष्ठफळ दिलेलं आहे 294. मग आपल्याला काय काढायचं आहे? तर बाजू काढायचं आहे. ठीक आहे, मग आपल्याला दिलेलं आहे सरफेस एरिया. सरफेस एरियाचं सूत्र आहे सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू काय होईल? 6a स्क्वेअर. ठीक आहे, 6. आता सरफेस एरिया आपल्याला दिलेला आहे किती? 294 आणि हा 6 आहे आणि इथं ए स्क्वेअर घेऊ आपण. ओके, आता हा 6 इकडे आल्यानंतर काय होईल? तो भागेला जाते, म्हणजे 294ला हा काय गेला? भागेला गेला आणि इथं आहे एचा स्क्वेअर. यानं याला भागला आपण तर किती येते? 6 7 चूक 24, 6 चूक 24, उरले किती? 5 उरले आणि हा झाला 54. मग 6 9 54 म्हणजे उरले किती? इथं 49 आणि इथं एचा स्क्वेअर आहे. म्हणजेच उत्तर काय येईल? मग 49चा स्क्वेअर काय येते? 49चा स्क्वेअर तर तो येते ए इज इक्वल टू 7. ए इज इक्वल टू 7 म्हणजे आपली जी बाजू आहे ती बाजू किती झाली आहे? एक बाजू किती झाली आपली? 7 झाली आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला काढायचं आहे घनाचे घनफळ. आता घनाचे घनफळ म्हणजे काय? तर घनफळ म्हणजे काय? तर त्याच्या आतमध्ये लांबी, रुंदी आणि उंची ही काय एक समान असते. ठीक आहे, तर क्यूबमध्ये लांबी गुणिला रुंदी आणि उंची ही काय असते? समान असते, म्हणजे सारखी असते. म्हणजेच हा झाला ए इंटू हा झाला ए इंटू ए, म्हणजे 3 बाजू सारख्याच आहेत. म्हणजेच याचा अर्थ एचा क्यूब ही झालं काय झालं? सूत्र. कशाचं सूत्र झालं आहे? हे घनाचं घनफळाचं सूत्र झालं आहे. मग घनाचं घनफळ, घनाचे घनफळ, घनाचे घनफळ बरोबर काय आहे? एचा क्यूब. आता ए काढलाय आपण, एची किंमत आहे 7. मग 7चा क्यूब, 7चा क्यूब येते 343. 343. ठीक आहे, घन सेंटीमीटर, घन सेंटीमीटर. ठीक आहे, मग उत्तर आपलं काय आलेलं आहे? घनाचं घनफळ काढायचं होतं आपलं, ते उत्तर आलं 343 घन सेंटीमीटर. उत्तर आपल्याला बघा 343 घन. पर्याय क्रमांक 1 हे आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, समजलं असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.